1000 लोकांची पंगत बसते. 1000 लोकांची. 1000 लोक. तिथे पाळणा होतो रामाचा. आणि पाळणा झाल्यानंतर तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा आदित्य उगले आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, जसं की उद्याच्या दिवशी रामनवमी आहे, पण आपला ब्लॉग रामनवमीच्या दिवशी येऊ शकतो किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी येऊ शकतो. पण आपण आपल्या जालना शहरातल्या आनंदवाडी या ठिकाणी असलेल्या प्रभू श्री रामांच्या मंदिराला भेट दिली, ती म्हणजे रामनवमीच्या आदल्या दिवशी. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण रामनवमीला या ठिकाणी जो उत्सव साजरा होतो त्याची माहिती घेणार आहोत. कारण की या मंदिराची संपूर्ण माहिती जर आपण अगोदरच एका व्हिडिओमध्ये कव्हर केली आहे, त्या व्हिडिओची लिंकही मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. पण आजच्या ब्लॉगमध्ये आपण फक्त रामनवमीच्या दिवशी जो उत्सव साजरा होतो त्याची माहिती घेणार आहोत. आणि या ठिकाणी जो पालखी सोहळा 9-10 दिवस जो पालखी सोहळा रोज या ठिकाणी होतो, त्या पालखी सोहळ्याच्याही काही दृश्य आपण या ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरू करू आजच्या आपल्या ब्लॉगला. तर चला भेटूया थेट श्री राम मंदिर आनंदवाडी जालना या ठिकाणी. तर मित्रांनो, जसं की आज आपण पुन्हा एकदा आपल्या आनंदवाडी या ठिकाणी असलेल्या प्रभू श्री रामांच्या मंदिरात आलो आहोत. तर उद्या जसं की उद्या रामनवमीचा उत्सव आहे, तर महाराज आपल्याला पूर्ण उत्सवाची माहिती देणार. जय श्रीराम. आपल्या इथे दरवर्षी गेल्या 131 वर्षापासून हा राम जन्मोत्सव नवरात्र 10 दिवस साजरे होत असतं. त्याप्रमाणे 19 तारखेला चैत्र शुद्ध प्रतिपदा ते दशमीपर्यंत म्हणजे 27 तारखेपर्यंत हा नवरात्राचा उत्सव आहे. जसा 12 महिने काकड आरती वगैरे असते, पण या दिवसात विशेष 400-500 लोक काकड आरतीला उपस्थित असतात. नंतर रामाला अभिषेक असतो, त्यानंतर रामायण असतं, अध्यात्म रामायण 9 ते 12 असं चालतं. गेल्या 131 वर्षापासून ते रामायणाचा कार्यक्रम चालू आहे. 12-12:30 वाजता नैवेद्य आरती होऊन साधारण रोज 1,500-2,500 लोकांचं अन्नदान वाढत्या प्रमाणात दररोज होत असतं. आता उद्या रामनवमीचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम, उद्या सकाळी कुरवंडीचा कार्यक्रम असतो. काकड आरतीमध्ये एक नयनरम्य सोहळा असतो. म्हणजे शास्त्राला धरून असं की जसं परमात्म्यापासून जीव निर्माण झाला आणि तो आतल बितल सुतल रसातल तलातल पाताल सप्त ब्रह्मांड खाली उतरत आला. तर आपलं जीवन असं आहे, आपण वरून आलो आणि खाली वाढत गेलो तर आपल्याला परमेश्वराची कृपा मिळवून एक एक पायरी वर चढत चढत जिथून आलो तिथे जायचं. याचं प्रतीक त्याला कुरवंडी म्हणतात. वरून खाली आलेला जीव पुन्हा नामस्मरण, उपासना, आरती, जप जाप्य करून तो जीव जिथल्या तिथं शिवामध्ये मिसळून टाकायचा, अशी ती प्रक्रिया आहे. तर याचं दार्शनिक स्वरूप असं आहे की 7 भांडे एकमेकावर एक रचून तर तेलाची दिवे लागतात. तो उद्या काकडाचा जेवायला नयनरम्य सोहळा. त्यानंतर रामायणाची सांगता सकाळी 9 ते 10 पर्यंत होईल, 10:30 पर्यंत. आणि 10:30 नंतर मग 11 ते 12:30 रामजन्माचा कीर्तन. आणि आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून काही आमदार, काही खासदार, काही मंत्री, SP साहेब, कलेक्टर साहेब आपल्या आपल्या वेळेप्रमाणे या उत्सवात हजर राहतात, आपली आपली सेवा लावतात.
12:30चा गुलाल उधळल्यानंतर इथे पाळणा होतो रामाचा हा. आणि पाळणा झाल्यानंतर पालखीची मिरवणूक होते. अच्छा. मंदिराच्या भोवतीच असते. हा, फुगड्या पावल्या महिला मंडळ आमचं 70 महिलांचं ते वेगवेगळ्या प्रकारच्या पावल्या त्यांनी बसवलेल्या आहेत. हा, हा, फार सुंदर पखवाज असतो. हा, टाळ पखवाजाच्या नादामध्ये भगवंताच्या नामस्मरणात ती मिरवणूक निघते. हा, पायघड्या वगैरे टाकतात. ऊन असतं त्यामुळे खूप हा, हा. अशी ती पालखी आमची 1.5 तास चालते. 1.5 तास. आणि त्याच दरम्यान इकडे जे भक्त लोक सकाळपासून आलेले असतात हा, हा. त्या सर्वांना उपासाचा प्रसाद असतो. अच्छा. म्हणजे भगर असते, आमटी असते, हा. साबुदाण्याची उसळ असते आणि बटाट्याचा शिरा असतो. अच्छा. हे सगळं दुपारी चालू असतं. हा, हा. 2:30 वाजेपर्यंत 12:30 ते 2:30 पर्यंत हा फराळ साधारण 3-4 हजार लोक घेतात हा, हा. त्याचा आस्वाद. अच्छा. आणि मग रात्री 11 वाजेपर्यंत दर्शन चालू असतं. अच्छा. पुन्हा संध्याकाळी दररोजप्रमाणे 6 ते 8 वाजेपर्यंत उपासना असते. उद्या 8 नंतर आपल्या इथले डॉक्टर पराग चौधरी म्हणून आहेत हा, जालन्यातले. हा. त्यांचं इथं संगीत अकादमी आहे. हा, हा. संगीत शिक्षक आहेत ते. हा, हा. तर त्यांचा गायनाचा कार्यक्रम असतो. भक्ती संगीत ते चालतं त्यांचं 8 ते 10. अच्छा. 8 वाजे ते 10. उद्या 8 ते 10 नवमीच्या निमित्ताने. अच्छा. आणि लोक 12 वाजेपर्यंत दर्शनाला येत असतात. हा, हा. समोरच्या मैदानामध्ये दुकानं लागतात. हा, हा. चिल्ले पिल्ले येतात, त्यांना हौस असते. हा, हा. उसाच्या गाड्या, खाण्यापिण्याच्या गाड्या, हा, हा. हे सगळं तिथे त्या बिचाऱ्यांचा व्यवसाय होता रामाच्या नावावर. हा, बरोबर. आणि चिल्ले पिल्लांना ते एक आकर्षण असते. हा, हा. ते सगळे बाहेर बसतात. हा. आणि असा हा नवरात्राचा कार्यक्रम 27 तारखेला सकाळी पुन्हा काकड आरती अच्छा. आणि त्यानंतर अध्यात्म रामायण स्वाहाकार हम्म. आजपासून सुरू झाला. हा, हा. इथे दरवर्षी 13 कोटी जप होतो हा. आपल्या मंदिरात. अच्छा. हा. आणि त्या जपाची सांगता अध्यात्म रामायण नावाच्या ग्रंथाच्या हवनाने हा. यज्ञ हा. तो 3 दिवसाचा आज सुरू झाला, उद्या होईल. हम्म. आणि परवाच्या दिवशी 9 ते 12 त्याची सांगता होईल. हा. आणि त्या दिवशी 1,500-2 हजार लोक प्रसाद करणार. आणि मग शेवटचा दिवस आमच्या उत्सवाचा म्हणजे हनुमत जन्म आहे. हा, हा. मारुतीचा जन्म असतो चैत्र शुद्ध पौर्णिमा. हा, हा. तो यावर्षी 2 तारखेला आहे. अच्छा. तर सकाळी 4 वाजताच रामाला अभिषेक होतो. हा. आणि त्यानंतर गुलालाचं कीर्तन होतं. हा. आणि गुलालाचं कीर्तन सूर्योदयाला झाल्याबरोबर साधारण 7-7:15 हजार लोकांची पंगत बसते. 1000 लोकांची. 1000 लोक. अशा पद्धतीने हा सगळा उत्सव हनुमान जन्मापर्यंत चालतो. अच्छा. हनुमान जन्मापर्यंत ते पालखी जी असते ती आपली रोज या प्रांगणात ही 9 दिवसामध्ये असते. 9 दिवस रोज. ही रोज संध्याकाळी असते हा, हा. 8 ते 9:30 पर्यंत. अच्छा. आता उद्याचा शेवटचा दिवस आहे. गुलाल झाल्याबरोबर हा. आजपर्यंत आपले राम कधी बाहेर येत नव्हते. हा. पण सगळ्या सामान्य माणसांना हा.
दर्शन व्हावं, चरणस्पर्श व्हावा हा, म्हणून विश्वस्त मंडळाने आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला. म्हणून आता दुपारी गेल्या 5-7 वर्षामध्ये कोरोनापासून हा, इथे पालखी आपण काढतो. आतमध्ये. हजारो लोक त्याचा लाभ घेतात हा, हा, रामाच्या पायाला स्पर्श करण्याचा. हा, आणि एकदा दशमीच्या दिवशी महाअभिषेक झाला हा, की पुन्हा रामाच्या पायाला पुण्याला तिथपर्यंत जाता येत नाही. हा. अशा प्रकारे आपला पूर्ण समजा उत्सव होत असतो. हा अशा प्रकारे उत्सव साजरा होतो. हा. चालेल. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या ब्लॉगमध्ये आपण श्री राम मंदिर आनंदवाडी जालना या ठिकाणी साजरा होत असणाऱ्या रामनवमी उत्सवाची व पालखी सोहळ्याची थोडक्यात पाहणी केली. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल महाराजांचे व मंदिराच्या सर्व सेवेकरी मंडळांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.